नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आवळ्याचा खट्टा मिठ्ठा मुखवास बनवत आहोत. आता त्यासाठी मी इथं अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. आता ते आवळे मी स्वच्छ धुवून कोरड्या फडक्याने पुसून एकदम कोरडे करायचे. त्याला पाण्याचा जरासुद्धा आपल्याला लवलेश ठेवायचा नाही आहे. आता हे मी धुवून घेते आणि कोरड्या फडक्याने पुसून घेते. हे बघा, हे असे सगळे आवळे आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला आवळे सगळे किसून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जाड किसणी असेल तरी चालेल, बारीक असेल तरी चालेल, पण शक्यतो जाड असेल ना तर आवळ्याचा किस एकदम चांगला पडतो. हे बघा, अशी आवळे किसून घेते मी सगळे. आता सगळे आवळे किसायचे आहेत आपल्याला. आवळे किसताना कधी कधी आपली बोटं काळी पडतात. त्यासाठी तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी वापरली तरीसुद्धा चालेल. हे बघा, हे आवळे माझे सगळे किसून झालेले आहेत. आता त्यात थोडासा चाट मसाला आणि थोडंसं मीठ टाकते आणि छान एकत्र करून घेते. मीठ आणि चाट मसाला टाकला ना तर पाणी सुटत नाही, पण तेच तुम्ही साखर किंवा पिठी साखर टाकलीत ना तर आवळ्याच्या किसाला सगळं पाणी सुटतं. म्हणून तुम्हाला जर गोडाचा करायचा असला तर पिठी साखर शेवटी टाकायची. हे बघा, तसा हा पण. आणि आवळ्याचा किस घरातच सुकवायचा आहे, बाहेर सुकवायचा नाही आहे. घरात सुकवला तर छान पांढरा शुभ्र होतो, बाहेर सुकवला की तो काळा पडतो. घरात 2 दिवसात तो छान सुकून जातो. असा पसरून ठेवा, वाटतं तर 2 ताटांमध्ये घाला प्लॅस्टिकच्या, छान सुकून जाईल तो. शक्यतो स्टीलच्या ताटात नका घालू, स्टीलच्या ताटाला डाग पडतात काळे. त्यामुळे प्लॅस्टिकच्या प्लेटी किंवा काचेची प्लेट असेल तर त्यात टाका आणि 2 दिवसात हे बघा छान आवळा सुकून जातो. हे बघा, माझा आवळा कसा छान सुकला आहे बघा, एकदम कुरकुरीत झाला आहे. हे बघा, एकदम कुरकुरीत झालेला आहे, घरातच सुकवलेला आहे तरीसुद्धा. आता आपल्याला ह्याच्यात काय करायचं आहे, या आवळ्यामध्ये तुम्हाला जर असाच खायचा असला मिठाचा तर हा तुम्ही असाच ठेवू शकता, फक्त मीठ आणि आहे म्हणून मुखवास. जर तुम्हाला ह्याच्यात साखर घालायची असेल तर आता मी ह्याच्यात पिठी साखर घालणार आहे थोडीशी. थोडी पिठी साखर घातलीत तरी चालेल आणि छान एकत्र करायचं आहे. त्यात आता थोडी सुंठ पावडर टाकते मी. सुंठ पावडर पचनासाठी चांगली असते म्हणून सुंठ टाकायची. जर नसेल तुमच्याकडे सुंठ पावडर तर आवळा किसताना तुम्ही साल काढून आलं किसलं त्याच्याबरोबर तरीसुद्धा चालेल. ते पण छान त्याच्याबरोबर कुरकुरीत सुकलं जाईल आणि छान लागेल. अशा प्रकारे हा आपला मुखवास तयार झालेला आहे. कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. खायला घेताना चमच्याने घ्यायचा, ओला हात नाही घालायचा. मग एकदम छान मुखवास वर्षभर टिकतो. तुम्हाला माझा मुखवास बनवायची पद्धत कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर कमेंट करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.